राणीने माझा थोडासा मेकअप केलाय. तर चला आता वाढत पुजायला. माझा मेकअप केलाय. कसं वाटतंय? छान वाटतंय का सांगा. छान वाटतंय. हाय सगळ्यांना. तर बघा आता आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या माझ्याकडनं शुभेच्छा. आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण दिल्या होत्या. आणि बघा आता माझं आवरून पण झालं म्हणजे आपलं साधं सिंपलच. मी साडी घालायला लागले होते. माझी साडी मी पूजाला दिली आणि दुसरी साडी होती पहिली ते घालायला लागले होते. आणि पिन करायला मी आरतीला आणि वैष्णवीला बोलवलं होतं. मला काय त्या साडीची पिन काय करता येत नाही. मग वैष्णवी काय मला म्हणली, अहो ताई कशाला घालता ही साडी, माझ्याकडे घागरा आहे. मी म्हणलं मला काय नको, मग काय कधी घातला नाही, मला लई लाज वाटते. म्हणलं ते उघडं राहतं त्याच्यामुळं. म्हणले नाही अहो. मग मला तिनं फोटो दाखवला. तिनं काल रात्री घागरा घातला होता. मग म्हणलं आणि ट्राय तर करावं. मी आधी लई वेळा नाही म्हणलं, पण आरती आणि वैष्णवी काय ऐकायला तयार नाही. मी साडी काढली होती घालाय. मग त्यांचं ऐकलं आणि घागरा घातला बघा. सेम साडीसारखंच असं घातलंय. आणि बांगड्या हे घातल्या. गजरा काही करायचा नाही, काढणारे रील्स बनवण्यापुरता लावला होता. तर असं आवरून झालंय माझं. आणि बांगड्या पण घातल्या. मी एवढं काहीच करणार नव्हते, फक्त साडे घालून बांगड्या घालून जाणार होते. पण ह्या दोघांनी लेच हे केलं, आवरा आवरा म्हणून लेच असं म्हणायला लागल्या, म्हणून आवरलं बघा. आणि आता माझं ताट पण करून झालंय आणि 2 वाजून गेलात. माझं काम सकाळीच लवकर उरकलं होतं, पण पूजाचा मेकअप करायचा आहे त्याच्यामुळे उशीर झाला. अजून काय फोन आला नाही. म्हटलं आता तरी फोन करावं आणि जावं, कारण लय उशीर झाला आहे. आणि बायका सकाळपासूनच जातात बघा तिकडं वडाला. आणि मी वाट बघते आपलं पूजाचं कधी आत्याबरोबर जायचं आहे. आत्या म्हणले इकडं मग जाऊ. होय व जायचं. ह्यांना म्हणलं चला माझ्याबरोबर, तिथं रील्स काढतो येणं काय हो तसं. काय काय जण जातात की का हो, त्याला हौस लागते. ह्यांना काही आवडच नाही. कुणाकडे द्या फोटो नाही, रील्स काढा तुमच्या संग काढतच नाही. दग्या माझा इथं खातोय आंबा, तिला कापून दिला होता. मग मला इथं तरी काढायला लागा की रील्स व्हावं. चला आपण काढू गाण्यावर. तसलं बोलून नाही, 50 वेळा चुकता बंद करता. गाण्यावर बोलून स्वतःच्या 4 वेळा कट करता. मरणाचं उकडतं तो. माझं दुखतंय हे पण. आणि इथं बघा मी सामान काढून घेतलंय जे लागतं ते. तांदूळ पण घेतल्यात वटे भरण्यासाठी, गहू पण घेतल्यात. आणि इथं फुलं घेतल्यात मोगऱ्याची बघा, कळ्या मी पाण्यामध्ये टाकल्या होत्या. हे सगळं हे घेतलंय. कोण कोण म्हणतं चोळीखण आणि बांगडा हे बघा सगळं लागतं ते वटीचं. हे खोबरं हे 2 वस्तू बघा. तर चला आता करते फोन पूजाला. कुठं गेलता व? तर बघा मी सगळं ताटे घेऊन आले होते. भाऊजींचा आत्यांचा फोन आलता, निघालं म्हणून वहिनी थांबायला लावलं होतं परत. मग ताटे घेऊन आले. राणीने मला बळच वर आणलं आणि सगळं काढायला लावलं. हिनं आता बघा परत आवरायला लागली. आणि भाऊजी आले खाली. गाडी बाहेर काढली पण नाही तुम्हाला सोडून जात. मग आता सगळं काकी पण आले. काकी लय छान दिसते अगं. तू आणि काकी मला टिकली लावायची. तर इकडं आलोय बघा आता. तर फायनली इकडं मॅडमने आणि राणीने आल्या तिचं तोंड धरलं असं गचुऱ्याला धरून बाथरूम मध्ये नेलं. म्हणलं काय करते काय माहित आता. ती डायरेक्ट तुम्हाला सांगतो नेलं की तोंड धुरं की मेकअपच चालू केला डायरेक्टच. मॅडम मला काढ घ्या तिथं गळ्यातलं समजा माझं कपाटा उचकट तिला नटव समजा. लगे बघा इकडं बांगड्या फिंगड्या हे मेकअपचं किट वगैरे काढलं, तिला नटवते. कानातलं हे गळ्यातलं घालून राणे. हिचं चालू मेकअप. ते आता जखम खड्डा पडला ना तिथं मला नाही लय जाणून येत. नको टेन्शन. राणीने माझा थोडासा मेकअप केलाय. साडी घालायची होती पण भाऊजीला घाई करायला लागलं. आणि मला कसं व्हायला लागलं, तिथं सगळं पांढरं तोंड झालं सगळं त्याच्यामुळं. आणि ताई म्हणतात असं ते चांगलं दिसतंय. ताई पण चालल्यात बाहेर. तर चला आता पुजायला.
हाय ताई दाखव की व्हिडिओ का ताईंचा मेकअप खाली कुठं ताई भाऊ फोटो काढत होते व्हिडिओ कॉल केलाय हाय ताई छान दिसतात ताई सकाळी मूड गेलता ताईंचा त्यांच्या आत्या आणि जाऊबाई कामाला गेलत्या दुपारच्या पुढे जायचं होतं ताईंनी उरकून ठेवलं होतं 10 वाजता रील्सही बनवली होती आणि मूडच गेला लय तोंड बारीक करून बोलत होत्या सकाळी दुपारी बघा 11-12 वाजता काय वाढायला चाललंय ते पिपळाचं झाड होतं वड नव्हतं परत महागारे चालत दोन जागे आहे वड तर आलो बघा इथं वडाला आणि इथं मंदिर पण आहे कशाचं आहे काय माहिती नाही तर मला काय व्हिडिओ घेता ना दुर्गा काकाला बसली रस्त्याला सगळी खडं होती दगड त्याच्यामुळे तिला उचलून घेतली तर चला आता पूजा करून घेतो वड्याची इकडं भाऊचे फोटो हे काढतात बघा आत्यांचा आत्याला भारी दिसतात मग अशीच मी ह्यांना म्हणलं आत्या शेम महालक्ष्मीसारखं दिसतात मुकडा महालक्ष्मीचा असता का ना मुखवटा शेम तसंच ते छान दिसतात बघा तर हे बघा इथं मंदिर आहे माहित नाही बरं का कशाचं आहे मी अजून काय गेले नाही तिथं पहिल्यांदाच बघते बघू आता आत जात असलं तिथं देवाच्या पाया पण पडून येत आहे आणि तिथं हरिपाठ म्हणतात बघा कसलं भारी गार हवा सुटली आणि भारी वातावरण वाटतंय असं इकडं कसलं भारी झाड आहे बघा हे आणि राधाला ओमला ह्यांना बळच घरी ठेवलंय दुर्गा ते बघते वटे कसे भरतात हे दुर्गा आता इकडं बघा फोटो काढते काढला हा आजीने काय काय टाकलं काय काय केलं फक्त सोनालीच पडायचं सासूच्या सासू सासूने कशाला असतं का तसं एखाद्या सुनाला आईच्या काय होतंय दुर्गा वरडती रडती काय झालं अशीच वरडती किती वेळ झालं भूक लागली का तुला चला घरी जायचं आता लय टाइम झालाय बघा आता दिवस मावळायला लागला पार म्हणजे दिवस मावळलाच आता ओटी भरली त्याची आरती पण झाली बघा आणि आरती घेताना व्हिडिओ घ्यायचा होता पण आत्यांकडे मोबाईल होता फार तिकडं ठेवला होता मोबाईल आरती झाला आणलं मोबाईल आणि व्हिडिओ घेतला पिवड्या तू लयची शांत शांत बसली का ग पिल्लू रुसली काय का तुला पण भूक लागली पिऊ काय रुसली आता वडाची पूजा करून झाली बघा आणि बायकांची वटी भरली 7 बायकांची वटी भरायची नाही तर 5 बघा सगळंच करून घेतलं आणि आता निघालं घरी आणि बघा मी घरी आला म्हटलं होतं का आत्यांना बघितलं गाडीत बसताना तर आत्यांचा मेकअप केलाय बघा आणि सेम म्हणजे नाही का महालक्ष्मी असते का नाही सेम महालक्ष्मीचा मुखटच म्हणतात ना सेम तसंच बघा मी राणीला पण म्हणलं सेम तशाच दिसतात म्हणजे मेकअप केल्यामुळं जास्तच भारी दिसायला लागलं पहिल्यांदाच केलं काजळ पण लागलंय आत्याला अजिबात असलं का तसंच म्हणायचं होतं विसरून गेलं तिथं व्हिडिओ घ्यायच्या आधी म्हणलं होते महालक्ष्मी सारखे म्हणली होते का नाही गाडीत म्हणली होती बघा ते आता ध्यानात आहे ना हा जणू काय महालक्ष्मी असल्यासारखं गाडीत म्हणली होती मला आता आठवण नीट बोलायला तर आता जायचंय घरी मगाशी घेतलंय की वारले सुटले आल्यापासून वारले सुटले वेणी घातली होती चांगली तर राणीने सोडली दुसरी घातली वारले सुटले सगळे केसच पुढे येतात तर असू द्या आता घरी जाऊन स्वयंपाक बनायचं माझा मेकअप केलाय कसं वाटतंय छान वाटतंय का सांगा छान वाटतंय चांगलं वाटतंय का चांगलं वाटत नाही तेवढं सांगा
आता काय माणसानं बाया पुरी सुरी नटाय सोडून म्हातारा माणसं नटते पांढरून सरायचे आहे तर बाकीच्या बायका सगळ्या नटतात पांढून की. आग्रह केला म्हणून मी केली मला कळत असं मी कवच इथनं मागे 2-3 बाऱ्या मला ह्यांनी म्हणलं, मला नव्हतं माहिती पूजा जायची मला ह्यांनी म्हणलं ऐकून गेली, म्हणलं ग बसा काहीतरी म्हणताय, म्हणलं खरंच तर नेलं मला त्यांनी मोठं घालून आज नको म्हटलं मला नाही चल आज आई मला वडा खायचे आणि जर मिठून ठोटून जावं मला आमच्या बायका नटायच्या आणि तू तर अशी जायची उलट चांगलं आहे की काय भारी असेल ते की असेल. कधीतरी नको आहे सणालाच करताय असं कुठे हिरारी करून. हाय तुझं मोठं चल ताईला हिडो केलं ताईला दाखवलं ताई तर इतकी हसली ना म्हणजे आई तू आली करायला म्हणलं आपण आणलंय पाठवून मग काय करते म्हणलं चांगलं व्हिडिओ फोटो काढला. कसं वाटला व्हिडिओ करून नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आमच्या व्हिडिओ सबस्क्राईब करा. नाही सस 9% चार्जिंग. तर पूजा काढते फोटो माझ्याकडून व्हिडिओच कट झाला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे राधूचा बड्डे. तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या राधाला, थँक्यू आमच्याकडनं. आणि रात्री बघा आम्ही आलो तिकडं वडाला गेलतो, तिकडनं आलो. पूजा म्हणले डबा द्यायचा हॉस्पिटलला, मग दोघींनी म्हणून स्वयंपाक केला. ह्यांनी पण बाहेर गेलते, यायला उशीर झाला. आणि तिथनं येताना 2 चपात्या भाजी आणल्या ह्यांच्यापुरती. ध्यानातच नाही घरी पण स्वयंपाक आता पडलं सगळं शिळं. हाय राधा. तर आज राधूचा बड्डे.